सो हॅलो फ्रेंड्स, आज बनवणार होती मस्तपैकी व्हेज पुलाव। तर व्हेज पुलाव बनवण्याची रेसिपी मी आता स्टार्ट करणार होती। मस्त ठेवला होता कुकर गॅसवरती। त्याच्यानंतर ऍड करणार होती ह्याच्यामध्ये तेल ऍड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत लांबा कांदा। आपल्याला कापून घ्यायचा आहे, कांदा कापून घ्यायचा आहे व्यवस्थित। कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर तेल थोडंसं अजून जास्त ऍड करणार आहे मी। तर गाईस, आत्ता ब्लॉग बघत असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तर इथे मी स्टार्ट केली होती पुलावची रेसिपी। सगळ्यात आधी मी टाकले तेजपत्ता टाकल्यानंतर आपल्याला काळी मिरी, 2 लवंग, जे काय आपले खडे मसाले असतात ते आपल्याला टाकायचे आहेत। एक 2 पाकळ्या जरी टाकल्या तरी खूप असतं, कारण आपल्याला 2 लोकांसाठी जर पुलाव बनवायचा होता। तर कांदा असा मोठा पातळ असा चिरून घेतला होता मी। तर लांबा कांदा कापून आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। इथे बघू शकता मी सगळी तयारी केली। कांदा, टमाटो आणि बटाटा सुद्धा व्यवस्थित भिजवून ठेवलं होतं। सगळ्यात आधी कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला खडा मसाला टाकल्यानंतर। त्याच्यानंतर कांदा आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। लो फ्लेम नाही, फास्ट फ्लेम वरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ऍड करायचा आहे टमाटो आणि जिंजर गार्लिक पेस्ट। आपण आता कांदा समजा परतून झालेलाच आहे गोल्डन ब्राऊन, त्यानंतर आपण जिंजर गार्लिक पेस्ट ऍड करायची आहे ह्याच्यामध्ये। कारण पुलावला जर जिंजर गार्लिक पेस्ट वापरली नाही तर म्हणजे टेस्टच खूप वेगळं येणार त्याचं। तर ह्याच्यामध्ये मी ऍड केलेलं आहे जिंजर गार्लिक पेस्ट। तर जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोज ऍड करायचे आहेत। टोमॅटो ऍड झाल्यानंतर आता बघा, आपण पुलाव साधा बनवतो आहे। काही लोक ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर बीन्स किंवा गाजर असं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। तर मी ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, खडा मसाला, थोडीशी गरम मसाल्याची पावडर, लाल तिखट, हळद, त्याच्यानंतर बिर्याणी मसाला असं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपण ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप सुद्धा टाकायचं आहे। टेस्ट खूपच छान अप्रतिम लागते पुलावची जेव्हा होतो। आणि मेन म्हणजे ना, तांदूळ मी 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवले होते। तर इकडे आपलं बटाटा आणि वटाणे टाकायचे आहेत। त्याच्यानंतर हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि खूप गाईस, तुम्हाला ही रेसिपी आवडला असेल आणि हा पुलाव नक्की ट्राय करा, खूप अप्रतिम लागतो। आणि मेन म्हणजे ना, खूप चवच काही वेगळी लागते। तर आज व्हॅलेंटाईन्स डे होता, तर मी विचार केला आज मस्तपैकी पुलाव आणि गुलाबजामची रेसिपी पण लवकरच मी घेऊन येणार आहे। त्याच्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला सगळं जे मसाले आहेत, बटाटा टाकल्यानंतर व्यवस्थित, आता तुमच्याकडे कॅप्सिकम असेल किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये हे टाकू शकता, गाजर वगैरे तुम्हाला जे पाहिजे, किंवा पनीर सुद्धा टाकू शकता, खूप टेस्टी बनतं। तर इकडे मी मस्त तांदूळ सुद्धा टाकले ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे। टॉस करून झाल्यानंतर तो टेस्ट चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। मीठ ऍड झाल्यानंतर व्यवस्थित असं टॉस करून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 2 ते 3 शिट्या घ्यायच्या आहेत आपल्याला। त्याच्यानंतर फायनल लुक दाखवतेच तुम्हाला। सो स्टे ट्यून। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा अँड ऑफकोर्स सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून झाल्यावर परत थोडंसं मीठ मी टाकते, कारण कमी नको पडायला, कारण व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर अजून बरंच आपल्याला जसं पाणी पाहिजे तसं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण कुकरची शिट्टी लावून 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। जास्त शिट्ट्या घेऊ नका, कारण परत तो चिकट पुलावची मजा तशी राहत नाही। तर इकडे झाकण लावून घ्यायचं आहे आणि विदिन 3 विसलमध्ये आपला पुलाव रेडी होणार आहे। सो हा रेसिपी आवडली असेल तर सिंपलची रेसिपी होती, वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून घेऊन आले। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज, सबस्क्राईब करा। सो फायनली आपली खिचडी काहीच वेळात पुलाव बनणार आहे। तर फायनली पुलाव गॅसवर ठेवल्यानंतर हा आहे पुलावचा लुक। किती सुटसुटीत असा पुलाव बनला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा अँड ऑफकोर्स सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ